नमस्कार. आज आपण संक्रांत स्पेशल 1 किलोच्या अचूक प्रमाणात अगदी खुसखुशीत मऊ तोंडात टाकताच विरघळणारे तिळाचे लाडू कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत. लाडू तोंडात चिटकू नये म्हणून त्यासोबतच काही टिप्स सुद्धा सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तिळाचे लाडू परफेक्ट बनवण्यासाठी त्याचं प्रमाण सुद्धा योग्य असायला पाहिजे. त्यासाठी अर्धा किलो गावरान पांढरे तीळ घेतलेला आहे. यात तुम्ही पॉलिश असलेली तीळ सुद्धा वापरू शकतात. तसेच अर्धा किलो बारीक चिरलेला गूळ, इथे मी सेंद्रिय गूळ घेतलेला आहे. याने लाडूला छान रंग येतो. 1 चमचा तूप, इलायची पावडर आणि जायफळ घेतलेला आहे. गुळाचे लाडू करत आहोत त्यासाठी जाड बुडाची कढई घ्यायची आहे, ज्याने आपले जिन्नस खाली तळाशी चिटकणार नाही किंवा जळणार नाही. सर्वात आधी तीळ भाजून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. 3 ते 4 मिनिटं तीळ छान खरपूस हलका रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. याने लाडूला छान चव येते, तसेच लाडू जास्त दिवस टिकतात. 4 मिनिटं झालीत. रंग सुद्धा हलकासा बदललेला आहे. तीळ काढून घेऊया. त्यातच कढईत अर्धी वाटी शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे आवडत नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकतात. आता त्याच कढईत 1 चमचा तूप घालून संपूर्ण अर्धा किलो गूळ घालायचा आहे. त्यातच 2 चमचे पाणी घालते. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. तीन ते 4 मिनिटं गूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. गूळ शिजल्यानंतर तुम्हाला वर असा थोडासा पांढरा फेस आलेला दिसेल. त्या स्टेजला इलायची पावडर आणि जायफळ पावडर घालायची आहे. हे सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहे. आता आपण गूळ शिजलेला आहे का ते बघूया. त्यासाठी एका बाउलमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यात काही थेंब पाक घालायचा आहे. जर हाताला गूळ चिटकत असेल तर अजून पाक तयार झालेला नाहीये. अजून 2 मिनिटं पाक शिजवून घ्यायचा आहे. 2 मिनिटांनंतर पुन्हा पाक तयार झालेला आहे का ते बघूया. आता पाक हाताला चिटकत नाहीये आणि त्याची अशी जेलीसारखी गोळी तयार होत आहे. म्हणजेच आपला पाक तयार झालेला आहे. आता या स्टेजला 2 चिमूटभर बेकिंग सोडा घालते आहे. याने गूळ हलका होतो आणि लाडू खरपूस व मऊ होतात. तुम्ही बेकिंग सोडा स्किप सुद्धा करू शकतात. गॅस अगदी कमी ठेवून तीळ आणि शेंगदाणे घालून मिक्स करून घेऊया. आता सगळे जिन्नस एकत्र करून झालेत. गॅस बंद करून दोन्ही हाताला पाणी लावून लाडू पटापट वळून घ्यायचे आहेत. मिश्रण थंड होऊ नये म्हणून तुम्ही एका पातेल्यात गरम पाणी घेऊन त्यावर ही कढई ठेवून लाडू वळून घ्यायचे आहेत.
जेणेकरून तुमच्या हाताला चटके लागणार नाही आणि लाडू पटापट वळून तयार होतील। इथे सगळे लाडू तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकतात मस्त असे लाडू तयार आहेत आणि रंग सुद्धा छान आलेला आहे। मस्त अशी खुसखुशीत मऊसूत तिळाची लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत। तोवर स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद।